नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आतमध्ये आता आपण पालेभाजी पिकवणार बघू पिकते काय. तर हे बघा, या ठिकाणी मिरच्याच्या कांड्या होत्या, मांड्या ज्या बोलतात ना, मिरचीची कांड ती काढून टाकली, ती काय धरत नाही. तर एवढं आता अडवून ठेवलं आहे कोंबड्या वगैरे येऊ नये. तर आता हे खणायचं आहे. त्याच्यासाठी आधी आपण भाजी पेरतोय, मुळा आणि लाल माठ. तर बघू होत असेल झालं की तुम्हाला सांगतो. लाल माठ पण आहे, आणलेलं आहे ताईकडून. मुळ्याच्या बियाणं पेरतात बाबा. हे बघा, लाल आहेत, गावठी मुळ्याचा आहे शेतातला. आता ह्याच्यानंतर खणणार शेणखत वगैरे टाकून. जसं उगवेल ना त्याला आपण आता पाणी द्यायचं 5-6 दिवसानंतर, मग ते येतील त्याला. त्यानंतर मग बघू आपण. मित्रांनो, भाजी पेरून म्हणजे मुळा असतो ना, ते मुळाचं बियाणं पेरून झालं आहे. तर आता आपण ह्याच्यातून तर खाणायचं आहे. आणि खाल्ल्यानंतर ती घाण वगैरे अशी काढायची आणि त्यानंतर मग माती वगैरे सारखी करायची आहे. नंतर मग पाणी द्यायचं आहे. ते आपण उद्यापासून चालू करायचं आहे.